नमस्कार, मी संयुक्ता देशमुख आणि स्वागत आहे आपलं राष्ट्र महाराष्ट्रमध्ये। दिल्लीच्या राजेंद्र नगर येथील राऊ IAS कोचिंग सेंटर मध्ये असलेल्या दुर्घटनेने 3 निष्पाप विद्यार्थ्यांचे प्राण घेतले आहे। या दुर्घटनेने संपूर्ण देशाला हादरा दिलाय। ज्यांनी भविष्याची स्वप्ने पाहत दिल्ली गाठली त्यांचेच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांचे स्वप्न उद्ध्वस्त झाले। राजेंद्र नगर परिसरातील कोचिंग सेंटरच्या तळघरात असलेल्या लायब्ररीमध्ये पाणी साचल्याने हे घडले। या घटनेची जबाबदारी कोणाची आहे? कोचिंग सेंटर व्यवस्थापन आणि MCD यांच्यावर दोषारोप केले जात आहे। विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की MCD ने सुरक्षा उपायांची खात्री केली नाही। UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून मोठे शुल्क घेतले जाते, पण मूलभूत सुरक्षिततेत कसर ठेवली गेली आहे। MCD आणि कोचिंग सेंटर व्यवस्थापन दोघेही दोषी धरायलाच हवे। दिल्ली सरकारने या प्रकरणाची चौकशी सुरू केली। भाजप आणि आम आदमी पक्षात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। दोषींवर कठोर कारवाई होईलच, पण अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी काय उपाययोजना करता येतील हे महत्त्वाचे आहे। विद्यार्थ्यांची मागणी आहे की बेकायदेशीर सुरू असलेल्या लायब्ररी त्वरित बंद करायला हव्यात आणि MCD ने तातडीने कारवाई करायला हवी। अनधिकृत कोचिंग सेंटरवर कारवाई व्हायला हवी आणि इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे। दिल्लीच्या राजेंद्र नगरात जे घडले ते अक्षम्य आहे। हा अक्षम्य निष्काळजीपणा आहे। अशा समस्यांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे महापाप आहे। आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी वेळीच उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे। या घटनेवर तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। आजच्यासाठी एवढेच, परत भेटू एका नव्या विषयासोबत। तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।